मी बोलले की मी बोलले की मी नातेवाईक म्हणलं त्यांचं नातेवाईक आहे त्याच्या मावशी आहे म्हणलं त्याची. नाव सांगा तुमचं. सीताबाई भागवत पारधी. आता कशासाठी आलो होतो इथं? माझ्या पोराला मारलंय परमेश्वरच्या लोकांनी. हा. मुलाचं नाव काय पूर्ण? दीपक भागवत पारधी. मारणाऱ्यांचं नाव माहिती का? लखन परमेश्वर. कधी झाली घटना? 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता. माझं नाव सोनाली शिवाजी गायकवाड, राहणार एमबी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आमची गावामध्ये आम्हाला मारहाण झाली होती. मारहाण झाली होती तरी पण आम्ही 2-3 महिने झालं त्याला तरी टॉर्चर करते ती, शिव्या गाळी देते ती, दारू पिऊन इज्जतीवर बोलते ती. ते 2-3 महिने झालं तरी पण DYSP काय त्याचा पाठपुरावा केला नाही. करतो म्हणून सांगितलं पण काय केलं नाही त्यांनी. मग तिथं बी गेलं का तिथं म्हणायची तुमचं काही काम नाही, जावा माघारी. मग परत नाही इथं 2-3 वेळेस आलो, इथं पण काय एवढं हे घेतलं नाही. मला माझ्या नवऱ्याला जगणं मुश्किल केलंय, जीव मारण्याची धमकी दिली आहे. तर त्या आरोपी तात्काळ अटक करावी ही आमची कळकळीची विनंती आहे. अट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी आहे, परंतु हा कायदा व्यवस्थित राबवला जात नाही. आज जवळपास तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास मातंग समाजावर 3 घटना घडलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी शासन प्रशासन योग्य ती दखल घेत नाही. अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना आरोपी अजून अटक नाही. DYSP हे आमच्या समाजाला या ठिकाणी त्यांचा मानसिक त्रास देऊन तुम्ही खोटे अट्रॉसिटी करता, हा गुन्हाच घडला नाही असे आरेरवेची भाषा करून चला बाहेर ऑफिसच्या बाहेर जावा. जर मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, जर कायद्याचे रक्षकच भक्षक बनत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? आज DYSP सारखा अधिकारी जर तपास करूनच गुन्हा दाखल करत असेल तर खोटे अट्रॉसिटी कसं म्हणता येते? तुम्ही ते म्हणतात तुम्ही अट्रॉसिटीचा फायदा घेताय. कायदाच व्यवस्थित राबवला नाही तर फायदा घेणार कसं काय? या ठिकाणी शासन प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन तात्काळ अटक करावी. सुप्रीम कोर्ट म्हणते अट्रॉसिटीमध्ये अटकपूर्व जामीन नाही आणि आरोपीला तात्काळ अटक करा, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या गुंडाला पाठीशी घालण्याचं काम करून जे टोळ्या चालवतात, मोठमोठे टोळ्या चालवतात, त्यांची पार्श्वभूमी का गुन्हेगारी असून त्या लोकाला पाठीशी घालण्याचं काम या DYSP करतात. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला आमची अशी मागणी आहे की जे DYSP त्यांची त्वरित बदली करून त्या ठिकाणी एक नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करावी, कारण का ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत आणि ते देणार पण नाहीत. आणि आमची दुसरी मागणी आहे, जे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत त्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा. अशाचे या ठिकाणी हे मागण्या घेऊन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो होतो. आज जिल्हाधिकारी साहेब यांनी भेटून सर्व काय घटना सविस्तर ऐकून घेऊन आम्हाला न्याय देतील आणि हे आंदोलन मागं घ्या असं या ठिकाणी साहेबांना आम्हाला सांगितलं आहे. तर येणाऱ्या काळात जर मातंग समाजावर हे प्रकरणं थांबत नसतील तर मातंग समाज हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो, अहिल्यानगर सोनाई या ठिकाणी मातंग समाजाच्या युवकाला बेदम जीवे मारण्याच्या उद्देशानं या ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून त्या डोळ्यात चाकू खुपसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे सरकार, हे शासन हे गुंडाला पाठीशी घालणारं सरकार आहे. तर या ठिकाणी जर येणाऱ्या काळात मातंग समाजावर हल्ले जर थांबत नसतील तर आम्ही या रस्त्यावर उतरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.